नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। कारण शेतकरी मित्रांनो, अर्थसंकल्प 2026 मध्ये नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी निधींची तरतूद झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, भारत हा कृषी प्रधान देश आहे। त्यापैकी 75% लोक हे शेतीवर अवलंबून असतात। त्याची आर्थिक स्थिती केवळ शेतीवर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एक नवीन योजना चालू केली। त्या योजनेचे नाव म्हणजे नमो शेतकरी योजना। वर्षाला या योजनेतून शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात। शेतकरी मित्रांनो, म्हणजे 3 टप्प्यामध्ये 2-2 हजार रुपये 4 महिन्यानंतर हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात। आता शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या शुभारंभाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये सादर केली होती। आणि शेतकरी मित्रांनो, राज्यातील 1.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता। पण आता शेतकरी मित्रांनो, या योजनेतून काही शेतकरी वगळण्यात सुद्धा आले आणि आता 2026 च्या अर्थसंकल्पामध्ये या निधी जो नमो शेतकरीचा 8वा हप्ता आहे त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, मात्र गेल्या 5 ते 6 महिन्यापासून योजनेअंतर्गत अनुदानाचे वितरण न करण्यात आल्याने या योजनेबद्दल संभ्रम निर्माण सुद्धा झाले। आता ही योजना शासनाने गुंडावली असाही आरोप शेतकरी करत आहे। शेतकरी मित्रांनो, मात्र कृषी मंत्री यांच्या माध्यमातून या योजनेचा हप्ता लवकरच वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता 2026 च्या अर्थसंकल्पात योजनेसाठी काय तरतूद केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र अर्थसंकल्प सादर करत असताना या योजनेचा उल्लेख न झाल्याने पुन्हा संभ्रम निर्माण होत आहे। शेतकरी मित्रांनो, मात्र या योजनेकरिता प्रवर्ग निहाय आणि निधी उपलब्ध करण्यात सुद्धा आलेली आहे। आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जमाती शेतकऱ्यांकरिता 696 कोटी रुपयांचा, तर आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीकरिता 575 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, लवकरच या योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत या योजनेसाठी पात्र कोण असणार, तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा। त्यानंतर या योजनेअंतर्गत फक्त राज्यातील शेतकरी अर्ज करण्यास पात्र असतील। शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, अर्जदार शेतकरी महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणीकृत सुद्धा असणे गरजेचे आहे। त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असणे अनिवार्य आहे, जे आधार कार्डशी जोडलेले अनिवार्य असते। शेतकरी मित्रांनो, आणि जो नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता शेतकरी मित्रांनो, तो 20 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्याचे चान्स आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।